खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव, टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान विसरली आती, वर्ण अभिमान विसरली आती, एक एक लोटांगणी जाती, एक एक लोटांगणी जाती. निर्मल चित्ते झाली नवनीते, निर्मल चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर, होतो जय जयकार गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागरे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वारकरी पंथामध्ये बऱ्याच चांगल्या शिकवणी संत तुकारामांना मिळाल्या आणि आता परमेश्वर चिंतनात मग्न होता होता परमेश्वराच्या दर्शनाची आस त्यांना लागू लागली.
भक्ताचा प्रवास कसा असतो, अगदी एक एक पायरी संत तुकारामांच्या जीवनात आपल्याला लक्षात येतं. भक्त कसा घडतो. परमेश्वराच्या दर्शनाची आता तळमळ लागली आणि वारकरी पंथामध्ये चांगल्या शिकवणी आल्यानंतर, काही भक्तीकडे वळल्यानंतर काही चांगल्या भावना असतात, काही वाईट भावना असतात, काही चांगल्या वृत्ती असतात, काही वाईट वृत्ती असतात. या चांगल्या आणि वाईट वृत्तीचं सारखं युद्ध मनामध्ये भक्ताच्या सुरू असतं, योग्याच्या, संताच्या, भक्ताच्या. आणि हे जे युद्ध आहे याला तुकारामांनी सांगितलंय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकारामांना कुठलं युद्ध करण्याची आवश्यकता नव्हती. मग हे युद्ध कोणतं? चांगल्या वृत्ती आणि वाईट वृत्ती. चांगल्या वृत्ती नेहमी कमी असतात, त्या 5च राहतील. वाईट वृत्ती जास्त असतात, त्या 100 राहतील. आणि म्हणून कौरव 100 होते, पांडव 5च होते. कौरव म्हणजे यांचं कर्म अतिशय वाईट आहे, पांडव म्हणजे यांचं कर्म अतिशय चांगलं आहे. पंड म्हणजे ज्ञान, पंडित म्हणजे ज्ञानी, पांडव म्हणजे ज्ञानी पुरुष. आणि ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो बरोबर वाईट वृत्तींना संपवणारच. म्हणून रामाने रावणाला संपवलं, पांडवांनी कौरवांना संपवलं. कौरव पांडव युद्ध हे आपल्या या शरीरातच होत असतं. त्याच्यासाठी ऐतिहासिकदृष्ट्या कुठलं कुरुक्षेत्र लागत नाही, फक्त धर्मक्षेत्र लागतं, जे आपलं शरीरच आहे. कुरुक्षेत्र म्हणजे कर्मभूमी, जे आपलं शरीर आहे. धर्मक्षेत्र म्हणजे धर्मभूमी, जे आपलं शरीर आहे. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई हा धर्म नाही आहे. पिंड धर्म जो आहे, आपण मानव म्हणून जन्माला आलो आहे, तर मानवासारखं जगणं आवश्यक आहे. कोणाची हिंसा करायची, बलात्कार करायचा, चोरी करायची, कोणाची हत्या करायची, हे आपलं कर्म नाही. पशूंचं कर्म आहे की त्यांना दुसऱ्या तरी कुठल्या तरी पशुला मारून स्वतःची उपजीविका त्यांना करायची आहे, स्वतःचं पोट भरायचं आहे. परंतु मानवाचं हे कर्म नाही आहे. मानवाचं तत्व आहे, मानव जन्माचं तत्व आहे, जगा आणि जगू द्या, प्रेम करा, परोपकार करा. आणि ही मानवता आहे. आणि तो आपला पिंड धर्म आहे. प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचा धर्म बनलेला असतो. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अशी काही रचना असते, त्याच्या शरीरामध्ये आणि वृत्तीमध्ये सत, रज आणि तम या 3 गुणांपासून शरीर आणि स्वभाव बनलेला असतो. कोणाच्या शरीरामध्ये अशी रचना झालेली असते त्याच्या वृत्तीमध्ये आणि शरीरामध्ये की त्यांनी देवीची उपासना करावी. कोणाच्या शरीराची अशी उपासना असते, अशी रचना असते की त्यांनी हनुमानाची उपासना करावी, कोणी गणेशाची उपासना करावी, कोणी रामाची, कोणी कृष्णाची. असा आपला पिंड धर्म असतो. त्या पिंडानुसार, त्या धर्मानुसार आपापल्या देवतेची आपल्याला उपासना करायची असते. तो धर्म आहे. प्रत्येक शरीराचा एक एक धर्म असतो. गायीने जर गवत खाल्लं तर ती जिवंत राहील, तिने जर मांस खाल्लं तर जिवंत राहणार नाही. परंतु तेच वाघाने जर गवत खाल्लं तर तो मरेल, कारण की मांस खाण्यासाठीच त्याचे आतडे बनले आहेत. तो त्याचा पिंड धर्म आहे. त्यांनी जर गवत खाल्लं तर तो मरेल, मांस खाल्लं तर जिवंत राहील. गायीचे आतडे गवत खाण्यासाठी आहे, तिने जर मांस खाल्लं तर ती मरेल. प्रत्येकाचा पिंड धर्म असतो. आपल्या मानवाचं शरीर सुद्धा हे मांस खाण्यासाठी नाही आहे. आपण खातो ही गोष्ट वेगळी. सुळके जे होते, जेव्हा आपण आदी मानव होतो तेव्हा सुळके होते आपल्याला. आता सुळके नाही आहे, बरेच छोटे झालेले आहेत. आपली उत्क्रांती झालेली आहे. आपल्याला आता सात्विक आहार करायचा आहे. तुकारामांनी हाच केला होता, संत गजानन महाराजांनी हाच केला होता. आणि हा आपला पिंड धर्म. याच्यानुसार 4 वर्ण निर्माण झालेले आहेत: शूद्र, वैश्य, ब्राह्मण आणि क्षत्रिय. जे परमेश्वराच्या उपासनेत जे नेहमी दंग असतात, ज्ञानाची प्राप्ती ज्यांना झालेली आहे ते ब्राह्मण, ब्रह्म जाणणारे ब्राह्मण. मग तिथे बाहेरच्या जातीचं काही कुठेही प्रयोजन नाही आहे. त्याची जात कुठलीही असो, कुणबी असो, महार असो, कुठलीही असो, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे. क्षत्रिय
ज्यांचं मन असं बनलेलं आहे, ज्यांची वृत्ती अशी बनलेली आहे की आम्ही देशाचं रक्षण करू, बलाढ्य वीर असतात, त्यांचं मन तसंच बनलं असते, ते क्षत्रिय असतात, ते देशाचं रक्षण उत्तम करू शकतात. वैश्य, काही लोकांची बुद्धी अशी असते की ते व्यापार अतिशय चांगला करू शकतात, तो वैश्य वर्ग. आणि शेवटची काही लोकांची वृत्ती अतिशय नीच असते, चोरी लबाडी लांडा करायची आणि बलात्कार करायचे, कोणाचे पैसे लाटायचे आणि मारायची, हत्या करायचं, अशीच वृत्ती असते. ते अतिशय शूद्र वृत्तीचे. जे शूद्र वृत्तीचे असतात, आपल्या शरीराभोवती एक वलय असतं, आपण पाहू शकत नाही ते वलय, परंतु आध्यात्मिक साधना केल्यानंतर हे वलय आपल्याला दिसतं. त्याची एक साधना आहे, आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवली आहे. ती साधना केल्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीला जर बघितलं तर ताबडतोब त्या व्यक्तीच्या बाजूचं वलय आपल्याला दिसतं, ज्याला ऑरा म्हणतात. आमचे वडील तो ऑरा पाहू शकत होते. सुरुवातीला मला एक सांगायचं राहून गेलं. आज जे काही बोलणार आहे मी आमचे सद्गुरू वडील योगीराज मनोहर हरकरे यांच्या कृपेनेच बोलणार आहे, त्यांचं विचारधन आपल्यापुढे मांडणार आहे. आणि म्हणून तुकारामांच्या शब्दात सांगायचं म्हणजे, फोडीले भांडारा धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. सुरुवातीला मी सद्गुरू स्तवन केलं, पण हे सांगणं आवश्यक होतं. मी कोणी पंडित म्हणून आज इथे बसलो नाही आहे, एक गायक म्हणून बसलो आहे. गाण्यातून सोबत सोबत तुकारामांचं जीवनसुद्धा सांगणार आहे. अर्थात सद्गुरूंच्या कृपेने त्यांचं विचारधन आपल्यापुढे मांडणार आहे. आणि म्हणून आमचे सद्गुरू हा ऑरा पाहू शकत असत. तर जो वृत्तीने अतिशय नीच असतो, त्याच्या शरीराभोवती काळसर किरण फेकतात त्याचं शरीर, त्याच्या शरीरातून काळसर किरण बाहेर निघतात आणि म्हणून त्याचा ऑरा काळसर रंगाचा असतो. त्याच्यानंतर वैश्य, जे व्यापार चांगला करू शकतात, परंतु चांगल्या पद्धतीने कोणाला न बुडवता जे व्यापार चांगला करू शकतात, देशाला प्रगत करू शकतात, त्यांच्या शरीराच्या भोवती जो ऑरा असतो, त्यांच्या शरीरातून पिवळसर किरण बाहेर फेकल्या जातात आणि म्हणून त्यांचा ऑरा, त्यांच्या शरीराभोवतीचं वलय पिवळं असतं. हा दुसरा वर्ण. चातुर्वर्ण म्हणजे काय? त्याच्यानंतर जे क्षत्रिय असतात, देशासाठी लढू शकतात आणि लढण्यासाठी एक तीव्र चीड, आपल्या देशाचं म्हणजे रक्षण करण्यासाठी शत्रूंविरुद्धची चीड मनात असणं आवश्यक आहे, संताप मनात असणं आवश्यक आहे, वीर असणं आवश्यक आहे, बलाढ्य असणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशा लोकांचं जे देशाचं रक्षण करू शकतात, क्षत्रिय आहेत, त्यांच्या शरीरातून लालसर किरण बाहेर पडतात. तो तिसरा वर्ण म्हणजे त्यांच्या शरीराचा ऑरा लालसर असतो. आणि सगळ्यात शेवटी जो परमेश्वराची सदैव उपासना करतो, त्याच्यातच मग्न राहतो, त्यांच्या शरीरातून पांढरे किरण बाहेर पडतात आणि म्हणून त्याच्या शरीराभोवतीचं वलय पांढरं असतं. हे 4 वर्ण आहेत आणि या 4 वर्णातूनच चातुर्वर्ण समाजाची निर्मिती झाली. आणि मग असे 4 वर्ण निर्माण करण्यात आले की ब्राह्मण वर्ग हा आहे, यांनी हे सांभाळावं, क्षत्रियांनी हे सांभाळावं, वैश्यांनी हे सांभाळावं आणि शूद्रांनी प्रगत व्हावं, उन्नत व्हावं. वैदिक काळामध्ये हे होतं आणि त्याच्याप्रमाणे समाज बनले होते. त्याच समाजाला चातुर्वर्ण समाज असं नाव पडलं. त्याच्यानंतर जी आपण योग साधना करतो तिकडे हळूहळू दुर्लक्ष झालं. चातुर्वर्ण समाजाचा अर्थ आपण विसरलो आणि आज जातपातीवर येऊन आपण थांबलो आहे आणि धर्मावर. या चातुर्वर्ण समाजाचा याची पुढची पायरी म्हणजे धर्म. प्रत्येकाचा पिंड धर्म असतो, त्याप्रमाणे त्यांनी त्या त्या देवतेची उपासना करायची असते. एकाच वेळेस गणेशाची, एकाच वेळेस देवीची, एकाच वेळेस शंकराची उपासना असं शक्य नसतं. मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, असं एक तत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. कुठल्या तरी एका तत्वाची पूजा करायची असते आणि हा पिंड धर्म याला म्हणतात. या धर्माचा नंतर चुकीचा अर्थ लावण्यात आला आणि आज धर्मासाठी वाटेल तसे युद्ध सुरू आहेत. धर्माचे मोठमोठे संमेलनं होतात, युद्ध होतात, फॉरेनमध्ये जाऊन धर्म संमेलनं होतात, परंतु तरीसुद्धा धर्म म्हणजे काय हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. याच्यासाठी वेदांचं जर पठण केलं तर धर्म म्हणजे काय आपल्याला समजू शकतो. आमच्या सद्गुरूंनी या धर्माविषयी सुंदर व्याख्या केलेली आहे, त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून तुकारामांच्या मनात आता काही चांगल्या आणि वाईट वृत्ती यांचं युद्ध सुरू होतं आणि म्हणून ते म्हणतात, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. कौरव पांडवांचं युद्ध ते हेच आहे, आपल्या शरीरामध्ये होणारं.
आणि मग अशा वेळेस संत तुकाराम स्वतःतले वाईट गुण सुद्धा सांगतात. ते म्हणतात की माझ्यामध्ये किती वाईट गुण आहेत. त्यांनी काहीही लपवलेलं नाही. खरा भक्त कसा असतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संत तुकाराम. आणि मग काय म्हणतात ते त्यांच्यातले वाईट गुण सांगताना, काया वाचे मने अघटित करणे, मी कसा होतो ते सांगतात आहेत. काया वाचे मने अघटित करणे, सदैव काहीतरी अघटित करत होतो. चर्म चक्षु हात पाय सगळ्या इंद्रियांनी, निंदा द्वेष घात विश्वासी व्यभिचार हे मी सगळं करत होतो. आणि सांगू किती काय किती वाईट गोष्टी मी करत होतो तुम्हाला सांगू. तुकाराम म्हणतात, अवगुण अविचार वृद्धी पापा, तुका म्हणे सरते करा पांडुरंगा, शरण आलो माय बापा. आता मी तुला शरण आलो परमेश्वरा, आता तार किंवा मार, परंतु माझ्यातले हे जे अवगुण आहे हे दूर कर. प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो, मी तुझ्या नादी लागलो आहे. आता तुझं दर्शन दे, तुझ्या दर्शनाची आस लागली आहे मला आता. आणि ही तळमळ हळूहळू वाढत गेली तुकारामांची.